तालुक्यातील कोंभळी या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्त परायण सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे सामाजिक आध्यात्मिक या क्षेत्रातील ऋषितुल्य गुरुवर्य हरिभक्त परायण सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचा 83वा अभिष्टचिंतन सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या सोहळ्याचे आयोजन ओम चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ कोंभळी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत गोरखे गुरुजी यांचं औक्षण करण्यात आलं। तसेच नियोजन समितीच्या वतीने गुरुवर्य हरिभक्त परायण सुदाम गोरखे गुरुजी आणि पत्नी कृष्णाबाई गोरखे यांचा सत्कार महंत शामनाथजी महाराज काळभैरवनाथ मठ श्री क्षेत्र सोनारी आणि हरिभक्त परायण सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला। या सोहळ्याकरिता माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे, बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, रमेश ताटे पाटील, संजय शेवाळे, उद्योजक सोमनाथ होळकर, सुरेश गोरखे, घनश्याम शेलार, अरुण कदम, दादा फराटे, सचिन दरेकर, विठ्ठल गांगर्डे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, रघु आबा कारदाते, बाळासाहेब सपकाळ, डॉक्टर चंद्रकांत कोरडे, भाजप तालुका अध्यक्ष शेखर खरमरे, काँग्रेसचे कर्जत तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, डॉक्टर विलास कवडे, डॉक्टर रमेश झरकर, उद्योजक दादासाहेब बांदल, अमृत लिंगडे, सूर्यवंशी, ऋषिकेश गोरखे, मयूर गोरखे, सागर गोरखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भक्तगण उपस्थित होते। तर यावेळी बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या, हरिभक्त परायण सुदाम गोरखे गुरुजी यांचं सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य मोठं असून त्यांनी नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांना मदत केली आहे। त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा राज्यभरात उमटला असून गोरखे यांचा आदर्श सर्वांनी घेण्याजोगा आहे असं त्यांनी सांगितलं। तर या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद शाळा कोंभळी, भारत विद्यालय मिरजगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं याकरिता आरो वॉटर प्लांट भेट देण्यात आलाय। तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तर हरिभक्त परायण गोरखे गुरुजी म्हणाले, ज्या मान्यवरांनी समाजाच्या सुख सोयी पाहण्यासाठी, दुःख निवारण करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं, त्यांच्या हस्ते माझा सन्मान होतो हे माझं भाग्य आहे। प्रत्येकानं सत्कर्माला लीन व्हावं। जदिशे नयनी ती माझी जननी असे विचार करा। आईवडील जगात सर्वात मोठे आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं। आपण एवढे मोठे नाहीत की आदरणीय गुरुजींना आपण शुभेच्छा द्याव्यात, पण ज्या माणसाने आयुष्यभर दुसऱ्यांसाठी आयुष्य जगलं त्या माणसांना आज आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्यांचे ऋण फेडण्यासाठी किंवा त्यांचे ऋण आपण आहोत तुमच्या ऋणात हे दाखवण्यासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित झालो। खरं तर माझा आणि गुरुजींचा तसा खूप कमी संबंध आलेला आहे, पण जेवढा आलाय तेवढा खूप शक्ती आणि प्रेरणा देणारा आहे। माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि माझे धीर माझे पती यांचा गुरुजींशी जास्त संबंध आहे, पण मी 1-2-4 वेळा गुरुजींकडे आलेले आहे। जिल्हा परिषद मध्ये असतानाही आम्ही एकदा गुरुजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो होतो, पण आजची गोष्टच वेगळी आहे। मी आता इथे बसल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही, पण आदरणीय गुरुजींचं नाव आम्ही कधी ऐकलं नव्हतं, पण आज आम्हाला लक्षात आलं की आदरणीय गुरुजींचं नाव आहे सुदाम आणि आदरणीय आईसाहेबांचं नाव आहे कृष्णाबाई। म्हणजे हे आजची जोडी नाही दिसत आहे, ही कधी अनादी कालापासूनची जोडी। सतत नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आयुष्य घालवलं, सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना माझं कुटुंबीय माझे लेकरं म्हणून सांभाळलं असे गुरुजी। आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना शताब्दीचं आयुष्य मिळावं, 100 वर्षाचं आयुष्य मिळावं अशा प्रकारची नाथचरणी प्रार्थना करतो। गुरुजींना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हे तुमचं आमचं भाग्य आहे की गुरुजी आपल्याला गुरुवर्य म्हणून लाभलेला आहे। गुरुजींच्या कुटुंबाचा किंवा गुरुजींचा सहवास आम्हाला मागची 36 वर्षापासून होतोय। आमचे काका जगन्नाथरावजी गरुड यांच्यामुळे आम्ही गुरुजींशी जोडले गेलो।
मागची 36 वर्ष गुरुजींचा कृपाशीर्वाद मला माझ्या कुटुंबाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेला. मी जास्त बोलणार नाही, पण माझ्या वैयक्तिक कौटुंबिक व्यावसायिक राजकीय जीवनामध्ये जर गुरुजींचा आशीर्वाद मिळाला नसता, गुरुजींचं जर या ठिकाणी पाठबळ मिळालं नसतं, तर मी या ठिकाणी मंचावर सुद्धा बोलायला उभं राहू शकलो नसतो. हे मी निर्विवादपणे किंवा प्रामाणिकपणे या ठिकाणी या संदर्भातलं माझं मत व्यक्त करतो. पुणे शहराच्या एकूणच राजकीय किंवा सामाजिक पटलावर माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता खूप चांगल्या प्रकारे कामकाज करू शकला, हे गुरुजींचं पाठबळ आहे. मागच्या 30-32 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी यायचो, खास करून मागच्या 25-27 वर्षापूर्वी कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस यायचो, टू व्हीलरवर यायचो, त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आपण कधीतरी पुणे शहराचे महापौर होऊ, शहराचे कधीतरी अध्यक्ष होऊ. पण गुरुजींनी ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये अडचण आली त्यावेळेस गुरुजींनी कानमंत्र दिला. जिथं चुकलं तिथं गुरुजींनी कान धरले. एक गोष्टीची खासियत आहे की गुरुजी चरणावर तुम्ही हात ठेवला किंवा मस्तक ठेवलं तर तुम्ही काय चूक करून आला ते सुद्धा गुरुजी सांगू शकतात. इतक्या आला का अशा प्रकारचं महात्मा हे पुण्यामध्ये नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे खूप सारे प्रसंग सांगता येतील. पण मला एक नक्की सांगायचं वाटेल की 1950 सालापासून माझं कुटुंब हे राजकीय संघर्ष करत होतं. माझ्या कुटुंबाच्या दरवाजावर किंवा एकूणच भिंतीवर कधी पाठी लागू शकली नव्हती. पण गुरुजींच्या कृपाशीर्वादाने मागच्या 22 वर्षापूर्वी तो योग आला आणि मागची 22 वर्ष सातत्याने मला या ठिकाणी सत्तेत राहण्याचा बहुमान मिळाला. व प्रत्येक गोष्टीमध्ये विक्रम करण्याचा योग फक्त आणि फक्त गुरुजींमुळे मिळाला. वयाच्या 25व्या वर्षी आमच्या महापालिकेवर निवडून जाणं, वयाच्या 38व्या वर्षी शहराचा सगळ्यात तरुण महापौर होणे, किंवा कधीतरी सायकलवर फिरणारे आम्ही, कष्ट करत असताना कुटुंब सांभाळणारी आम्ही मंडळी, आपण कधीतरी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा घेऊन लाल दिव्याच्या गाडीत फिरू असं कधी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता. तर तो योग फक्त गुरुजींमुळे मिळाला हे मी माझं या ठिकाणी अवभाग्य समजतो. ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे काम करून येतो, ज्यावेळेस आम्ही थकून टाकून येतो, अनेक संकट घेऊन येतो, दिवसभरात काम करून येतो, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अंगणात दिसतात त्यावेळेस आमचे सर्व थकलेलं भागलेलं किंवा आमचे सर्व अडचणी या दूर होतात. तुम्ही एक आमचं सर्वांचं ऊर्जा स्तोत्र आहात आणि हे ऊर्जा स्तोत्र आम्हाला कायमस्वरूपी ठेवायचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला आग्रहाची एकच विनंती करतो किंवा मागणी करतो की तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्हाला सर्वांना 100वी नाही 101वी तुमचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने करण्यात यावा अशी मागणी करतो. गुरुजीचा 83वा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि आजही गुरुजींकडे पाहिलं तर वाटत नाही त्यांचं वय 83. बर कधी चेहरा प्रसन्नच आहे. बर गुरुजीकडे येणारे कोणी सुखाची बातमी घेऊन येणार आहे का? नाही, सगळे तक्रारी घेऊन येणारी माणसं आहेत. एवढ्या तक्रारी ऐकून सुद्धा ज्याच्या जीवनावर त्या परिणाम होत नाही, ज्याच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेश दिसत नाही, त्याला गुरु म्हणत असतात. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आणि त्याचं निवारण करायचं. पण हे करण्यासाठी जीवनामध्ये साधना गरजेची असते. म्हणून गुरुजी सतत साधनेमध्ये मग्न राहतात. त्यांची ताकद कोणती आहे? गुरुजींची ताकद आहे साधना, गुरुजींची ताकद आहे नामस्मरण. आणि ते आपल्याला सांगतात बाबा हे तुम्ही जरी केलं तर तुमच्यात पण ही ताकद निर्माण होईल. पण हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्या गुरुजींना अकल्पापर्यंत आयुष्य मिळावं. बरोबर आहे ना? गुरुजी 83 वर्षाचं त्यांचा जीवन प्रवास करत असताना त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून अनेक पिढ्या तर घडवल्याच, पण जीवन जगत असताना अनेकांच्या जीवनातलं दुःख संपवण्याचं काम त्या ठिकाणी गुरुजींनी त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणाने केलं. चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी गुरुजींचा ज्यांना सहवास लाभला या सर्वांनी या ठिकाणी गुरुजींचा बद्दलचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. बंधू भगिनींनो, मी आजचाच दिवस मी गुरुजींच्या सहवासामध्ये आलो. ज्यावेळेस मंडपातनं येत असताना मला साक्षात्कार पांडुरंगाच भेटला अशा प्रकारची भावना माझी आज निर्माण झाली. ज्ञानाचा प्रकाश त्याला गुरु म्हणायचं आणि अंधार नाहीसं करणार. आतापर्यंत मला मग तुम्ही गुरुचं स्थान का दिलं? कारण माझ्या अंगात येत नाही, मला लिंबू लागत नाही,
मला नारळ लागत नाही, मला कुठला उतारा लागत नाही. कारण का की याच्या पलीकडची गोष्ट आहे की या जगात नच करणे कौटली भूत पिशाची बाधा, लीन व्हा सदा सत्कर्मी. सत्कर्माला लीन जर झालं तर या जगात करणी होत नाही, भूत होत नाही, बाधा होत नाही, काय नाही. याच्याबद्दल मी ख्यातिठोकपणे सांगतो. याच्याबद्दल मला राज्यपाल सारख्या महान व्यक्तीने माझा सत्कार केला, मला पारितोषिक दिलं. कारण का याच्याबद्दल मी अनुभव घेतला. जर ही करणी खरी असती तर सीमेवर एखादा मांत्रिक नसतं का ठेवला, कारण तिथं त्याला छो म्हणलं की काही केलं असतं आणि काही झालं असतं. कारण या जगात करणे नाही, कौटल नाही, भूत नाही, बाधा नाही, हे मी ख्यातिठोकपणे सांगतो. मग आपल्याला मोठं कसं व्हायचं? कर्म म्हणजे नशीब नाही हे वजा करून टाका की माझ्या नशिबातच नाही, माझ्या अमक्यातच नाही. कर्म म्हणजे त्याचं कर्तृत्व, त्याचं काम, त्याचा धंदा. पण कर्म करताना जे कर्म करायचं त्या कर्माचं खरं ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानाचा उपयोग त्या कर्मातच केला पाहिजे, त्या कामातच केला पाहिजे, त्या धंद्यातच केला पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. त्या 3 गोष्टी जर केल्या तर दुसरी एक काम करताना किंवा धंदा करताना दुसरी एक गोष्ट आहे. एक, ज्या धंद्याचं आपल्याला काम करायचंय ज्या धंद्याला आपल्याला काही का होईना अर्था वाचून आणायचा होतो, पैसा पाहिजे. कारण पैशाशिवाय आपल्याला धंदा करता येणार नाही, काय नाही. मग 3 गोष्टीची जाणीव ठेवा. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा, आपल्या उपकाराची जाणीव ठेवा आणि कर्जाची जाणीव ठेवा. त्या 3 गोष्टीची जाणीव ठेवली तर आपला धंदा कधीही तोट्यात येणार नाही. आपला धंदा कधी तोट्यात येणार नाही. म्हणून माझ्याकडे बरेच लोक उद्योगपती झाले, बरेच असंच नाही तर कृषीरत्न झाले. कारण आपण काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, काय करायला नको ही आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं की जिथं अज्ञान आहे तिथं अंधश्रद्धा आहे, जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही, आणि अज्ञान हीच खरी अंधश्रद्धा आहे. प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयूम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहमदनगर.